नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे. काल दुपारी निवडणूक आयोगाची बैठक झाली आणि 3:30 वाजल्यापासून राज्यातलं म्हणायला गेलं तर संपूर्ण चित्र पालटलं. म्हणजे निवडणूक येणार असं बरेच दिवस आमच्या माध्यमातून किंवा आणखी चॅनलच्या माध्यमातून वृत्तपत्रातनं ही सगळी चर्चा चालू होती. पण एका बैठकीनंतर सगळे वारे बदललेत आणि विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय असं आपण आता म्हणू शकतो. पण जसं नागरिकांमध्ये संभ्रम आहे की कोण येणार, कोण जाणार, कोण कुठल्या पक्षात हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये. तसंच सेम उमेदवारांमध्ये पण ती अजूनही कुठेतरी काय म्हणतात त्याला चलबिचल आहे की मला उमेदवारी मिळाली नाही तर मी कुठल्या पक्षात उडी घेऊ. म्हणजे हे क्लिअर आहे, प्रत्येक जण आता फक्त तिकिटासाठी मला या पक्षात राहायचं किंवा त्या पक्षात जायचं हे चालू आहे. प्रस्थापित असतील किंवा नवोदित असतील, हा प्रकार आता थोडा कुठेतरी बंद दाराआड गेला असं बोलू शकतो आपण. तर आता आपल्यासोबत आहेत नवराष्ट्राचे वृत्त संपादक समाधान पोरे सर. सर, मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे. एकंदरीत तुमचा अभ्यास आणि राजकारणावरचा अभ्यास पाहता पुढे काय काय होणार आहे ते आपण राजकीय कुटाणाच्या माध्यमातून मुंबई आउटलुकच्या चॅनलवर आम्ही देणारच आहोत. पण काल जसं निवडणुकीचं बिगुल वाजलंय आणि एकंदरीत परिस्थिती सगळीकडे बदलली आणि राज्यातले वारे वेगळ्या पद्धतीने वाहू लागले, तर त्याच्यावरती तुमचं प्रथम स्पष्टीकरण काय असेल? धन्यवाद, तुम्ही मला आज या चर्चेला बोलवलं याबद्दल. तर आता तुम्ही जे म्हटलं आहे की उमेदवारांची सध्या जे काही चर्चा सुरू आहे, तोच मुद्दा सगळ्या ह्या टप्प्यावर आत्ता चर्चेत आहे. कारण नुकतीच निवडणूक लागलेली आहे, पण गेल्या 8-15 दिवसामध्ये महायुती आणि महाआघाडी हे दोन जे काही पक्ष म्हणण्यापेक्षा दोन पक्षांच्या आघाड्या या निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. आणि तिसरा एक आत्ता जो प्रयोग चालू आहे, जे कोल्हापूरचे माजी खासदार आहेत संभाजीराजे आणि शेतकरी संघटनेचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, त्याच्यानंतर त्यांच्यासोबत बच्चू कडू पण त्यांच्यासोबत आहेत आत्ता सध्या तरी. त्यांना वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकर यांना सोबत घ्यायचं आहे. असे जे काही MIM आहे, असे जे काही छोटे छोटे पक्ष ज्यांचं अस्तित्व त्या पॉकेट्समध्ये आहे, अशा पक्षांची एक तिसरी आघाडी, पर्यायी आघाडी स्थापन करण्याचा एक प्रयोग महाराष्ट्रामध्ये होतोय. आता तो कितपत सक्सेस होतोय, त्यांचे हेतू काय आहेत, कुणाला पाडायचं, कुणाला मदत होईल, अशा प्रकारचं राजकारण करायचं, हे सगळं आपल्याला स्पष्ट होईल काही दिवसांमध्ये. त्याच्यानंतर चौथा एक जो आहे की यापूर्वीही म्हणजे 2013 पासूनच राज ठाकरे हे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आहेत आणि त्यांनी प्रत्येक निवडणूक स्वतंत्रपणानं लढवलेली आहे. पण 19चा आणि त्याच्या आधीचा 14च्या निवडणुकीचा 14ला त्यांना यश चांगलं मिळत होतं, पण 19च्या निवडणुकीमध्ये त्यांना एकच जागा मिळालेली होती. आणि यावेळेला पण त्यांनी स्वतःची भूमिका की स्वतंत्रपणानं ही निवडणूक लढवायची अशी त्यांनी घोषणा केलेली आहे. खरं तर लोकसभा निवडणुकीच्या वेळेला त्यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता, त्यामुळे वाटत होतं की कदाचित ते महायुतीच्या सोबत असतील. पण त्यांनी स्वतःहून घोषणा केली की मी ही निवडणूक स्वतंत्रपणाने लढतोय आणि त्यांची सध्या तयारी पण तशी सुरू आहे. 6 ते 7 उमेदवारांची घोषणा पण त्यांनी केलेली आहे आत्तापर्यंत. त्यामुळे कदाचित राज ठाकरेंची ही एक चौथा पक्ष या निवडणुकीमध्ये असेल. म्हणजे ही लढत आपल्याला चौरंगी बघायला मिळेल. पण सर, काल परवापर्यंत आपण बघत होतो की जे गट पडले, दोन, एकनाथ शिंदे गट असेल किंवा अजित पवार गट असतील, या गटांमधले आमदार काही नाराज आहेत असं वगैरे बंद दाराआड चर्चा चालू होती. मात्र आता कालपासून असं लक्षात येतं किंवा असं समोर येत आहे गुप्तपणे की स्वतः अजित पवार आणि एकनाथ शिंदे देखील आता युतीमध्ये नाराज असल्याचं बोललं जात आहे. आता एकंदरीत त्याचं की भाजप आणि म्हणजे जेव्हा अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांची बंद दाराआड चर्चा झाली की जागा वाटपावरून, पण ते त्याच्यावरती कुठेतरी वर्कआउट होईल असं त्यांना वाटत होतं, पण ते वर्कआउट झालं नाही. म्हणजे एकंदरीत भाजप मोठा भाऊ दाखवण्याचा प्रयत्न राज्यात करतोय का, आणि मग ह्यांची नाराजी उघड होऊ शकते का असं तुम्हाला वाटतं? नाही असणार. भाजपनं 2019ला भाजपनं 105 जागा जिंकलेल्या आहेत, त्यामुळे स्वाभाविकपणे तो त्यांचा रोल प्रमुख असणारच आहे. आणि 19च्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुलाखालून बरंचसं पाणी वाहिलेलं आहे. म्हणजे राष्ट्रवादीची फूट पडली, त्याच्यानंतर शिवसेनेमध्ये फूट पडली, तर हे लोक आता सत्तेच्या सोबत आलेले आहेत. पण त्या मतदारसंघामध्ये म्हणजे 2019च्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि जरी हे एकत्र असले, BJP हे दोघांनी एकत्र लढवलेलं असलं तरी आता त्या प्रत्येक मतदारसंघामध्ये सत्तेमुळं अनेकांच्या मनामध्ये एक उमेदवारीची धुमारी फुललेली आहे.
म्हणजे सत्ता आलेली आहे त्यामुळे त्यांना ह्याची आमदारकीची स्वप्न पडायला लागलेली आहेत. बरेच लोक आता म्हणजे जे भाजपकडून इच्छुक आहेत तिथंच शिवसेनेकडून पण इच्छुक आहेत असं चित्र आहे. त्यामुळं इच्छुकांची गर्दी हा दोन्ही बाजूला झालेली आहे. महायुतीमध्ये पण तेच आहे आणि महाआघाडीमध्ये पण ते. महाआघाडीमध्ये असण्याचं कारण काय आहे की आत्ताच्या 24च्या निवडणुकीमध्ये जे यश त्यांना मिळालेलं आहे त्यामुळं म्हणजे आपण कुणी विचार पण केला नसेल की सत्ताधारी पक्षातून लोक आमदार सुद्धा काही सिटिंग आमदार सुद्धा महाआघाडीकडे जातील असं कोणाला वाटलं पण नव्हतं. पण 24चा जो लोकसभेचा निकाल लागला त्या लोकसभेच्या निकालानंतर विशेषतः म्हणजे काँग्रेसमध्ये पण फारसं नाही आहे किंवा शिवसेनेमध्ये पण फारसं इनकमिंग नाही आहे, पण शरद पवारांनी मात्र अनेक मतदारसंघांमध्ये त्यांना जे उमेदवार त्यांच्या वाट्याचे जे काही हे होते मतदारसंघ होते तिथं त्यांनी भाजपमधून आणि शिवसेनेमधून लोक विशेषतः भाजपमधून लोक आतमध्ये घ्यायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि असे आता हर्षवर्धन पाटील यांच्यासारखा जो राज्याच्या राजकारणामध्ये प्रभावी म्हणजे मंत्री राहिलेले आहेत ते एक चांगला प्रभाव असलेला नेता आहे. त्याच्यानंतर कोल्हापूरमध्ये कागलमध्ये समरजित सिंग गाडगे ज्यांना लोकसभेची उमेदवारीची चर्चा चाललेली होती त्यांना त्यांनी कारण तिथं हसन मुश्रीफ आता अजित पवार यांच्यासोबत गेल्यामुळं त्यांना तिथं उमेदवार नाही आहे त्यासाठी त्यांनी तिथं प्रयोग केलेले. असे अनेक प्रयोग त्यांचे चालू आहेत की ज्या ठिकाणी ते संभाव्य उमेदवार म्हणून म्हणजे कुठलाही उमेदवार आत पक्षात घेताना तो येणाऱ्या विधानसभेचा उमेदवार असेल असेच लोक ते आतमध्ये घ्यायला लागलेले आहेत. सर गेल्या 10-15 वर्षामध्ये जे काही प्रकार चाललेत इकडून इकडचे आमदार तिकडे तिकडचे आमदार इकडे किंवा युती असेल आघाडी असेल या सगळ्यामध्ये कुठेतरी स्पष्ट बहुमत नावाचा प्रकार गायब झाला असं तुम्हाला वाटतं का? स्पष्ट महाराष्ट्रामध्ये हा म्हणजे स्पष्ट बहुमताचा मुद्दा जाऊन जवळजवळ 20 वर्ष झालेली आहे. म्हणजे 1995ला ज्यावेळेला युतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं त्यावेळेला भाजप आणि शिवसेना ही युती ही म्हणजे आघाडी युती हा त्यावेळेपासूनच म्हणजे काँग्रेसला स्पष्ट बहुमत यापूर्वी मिळत होतं पण त्याच्यानंतर स्पष्ट बहुमत एका कुठल्या पक्षाला मिळायचे हे दिवस गेलेले आहेत. आता महाराष्ट्राच्या किमान जर विचार केला तरी केंद्रामध्ये भाजपनं ते यश मिळवलं पण महाराष्ट्रामध्ये भाजपला एक हाती यश मिळणं आता कारण त्यांचा प्रयत्न तोच आहे की आपल्याला एक हाती सत्ता मिळवायची आहे. पण ते आत्ताच्या काळामध्ये तेवढं शक्य नाही कारण इतर राज्यांचा आपण विचार करता तुलनेमध्ये दक्षिण भारतातले काय राज्य असतील किंवा उत्तरेतली राज्य असतील महाराष्ट्रामधला मतदार जो आहे तो बराचसा जागरूक आहे. म्हणजे हरियाणामधले पॅटर्न वगैरे आपल्याकडे नाही चालणार. हरियाणाचा पॅटर्न तर चालणारच नाही आपल्याकडं आघाड्याशिवाय. हरियाणामध्ये पण आघाड्याच झाल्या ना. हरियाणानंतर काय दुष्यंत चौटाला त्यांनी सोबत घेतलं होतं पण म्हणजे तो प्रयोग हा आता आघाड्यांचा प्रयोग हा सगळीकडेच होतोय. म्हणजे जसं 2014ला भाजप सत्तेत आल्यानंतर भाजपला वाटत होतं की आपण प्रत्येक राज्यामध्ये स्वतंत्रपणानं आपण लढावं आणि सत्ता मिळवावी पण त्या राज्यांच्या अस्मिता वेगळ्या आहेत तिथले प्रश्न वेगळे आहेत. त्यामुळं कुठेही गेलं तरी स्थानिक जे काही प्रादेशिक पक्ष आहेत त्यांना सोबत घेतल्याशिवाय भाजप असू दे किंवा काँग्रेस असू दे दोघांनाही सत्तेमध्ये येणं शक्य नाही इथून पुढे. पण आता जे हरियाणामध्ये जो काही पॅटर्न होता तर सत्ताधारी पक्षातले जे प्रमुख नेते आहेत असं त्यांना प्रामुख्याने वाटतं की जो हरियाणामध्ये जो काही प्रसंग होता तसा सेम पॅटर्न महाराष्ट्रामध्ये पण होऊ शकतो. आणि महाविकास आघाडी किंवा महायुती यांच्यामध्ये असं आहे की जी काही आता नवीन सरकार स्थापन होईल तर महाविकास आघाडीच्या जे प्रमुख नेते आहेत त्यांचं असं आहे की बहुमताचा जो आकडा आहे किंवा जे काही पक्षांतर होत आहे आत्ता रिसेंटली बघायला गेलं तर त्याच्यामध्ये असं आहे की महाविकास आघाडीच्या ज्या नेत्यांना असं वाटतं की जो काही आकडा आहे किंवा मुख्यमंत्रीचा जो चेहरा असेल तो आपल्या इथूनच येईल असं महाविकास आघाडीवाल्यांना वाटतंय. पण महायुतीच्या नेत्यांचं असं आहे की जो हरियाणामध्ये पॅटर्न झाला तोच पॅटर्न महाराष्ट्रामध्ये येईल असं तुम्हाला काय वाटतं? तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये तसा हरियाणाचा पॅटर्न होऊ शकतो का? एक मूलभूत फरक आहे तिथल्या आणि आपल्या ह्याच्यामध्ये की हरियाणामध्ये मुख्यमंत्री पदाचे उमेदवार साधारणतः एक चेहरे होते तिथे चर्चेमध्ये की इकडून सैनींना BJPनं प्रमोट केलेलं होतं त्यामुळं ते त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली गेली म्हणजे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार ते असतील असं एक हे होतं चित्र. काँग्रेसकडून पण तशीच परिस्थिती होती. महाराष्ट्रामध्ये आता महायुतीकडून पण आणि महाआघाडीकडून पण दोघांनीही मुख्यमंत्री पदाचा उमेदवार आजही फिक्स नाही आहे. म्हणजे कुणाच्या नेतृत्वाखाली आपण निवडणूक लढवणार आहोत. भाजपनं डिक्लेअर केलं की आम्ही एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवू पण मुख्यमंत्री ते असतील का उमेदवार हे डिक्लेअर केलेलं नाही आहे.
दुसरीकडे इकडं महाविकास आघाडीकडं उद्धव ठाकरे गेल्या महिना 2 महिन्यापासून मागे लागलेले आहेत की तुम्ही मुख्यमंत्री पदाचा उमेदवार माझा जाहीर करा. पाठिंबा असेल. हां. म्हणजे त्यांना स्वतःसाठी म्हणायचं आहे किंवा अन्य पक्षातून मित्र पक्षातून कुणी चेहरासमोर यावा असा आहे तो भाग वेगळा. पण मुख्यमंत्री पदाचा उमेदवार दोघांच्या कडून ठरत नाहीये. हा हरियाणा आणि महाराष्ट्रातल्या निवडणुकीतला हा एक मूलभूत फरक आहे. त्यामुळं आणि महाराष्ट्राला असं पण काही जनतेचा पण आग्रह नाही किंवा कुणीतरी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवल्यानंतर महाआघाडीला यश मिळेल किंवा इकडे एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली लढले म्हणून त्यांना फायदा होईल असं महाराष्ट्रामधलं चित्र काही नाही आहे. कारण आता मुळातच खरं तर सांगायचं की गेल्या 5 वर्षातल्या म्हणजे 19 नंतरचं महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो काही चिखल झाला आहे त्याच्यामुळं लोकांचा विश्वास हा दोन्हीकडच्या राजकारण्यांच्या म्हणजे तुम्ही वडणं म्हणता तसं हे सगळे प्रकार वारंवार होत असताना पुलोद सारखे प्रकार पुन्हा होऊ शकतात राज्यामध्ये. पुलोदचं कसं होतं की पुलोद हा म्हणजे 79ला 78-79ला पुलोदचं सरकार आलं होतं. तो काळ वेगळा होता खरं तर. आणि पुलोदचं सरकार आलं त्यावेळेला केंद्रामध्ये आणीबाणी नुकतीच लागून गेलेली होती. इंदिरा गांधींचं नेतृत्वाखालचं जे काही म्हणजे सरकारनं देशामध्ये ज्या काही पद्धतीनं राजकारभार केलेला होता त्याच्या विरोधातला एक वातावरण तयार झालेलं होतं. म्हणून त्यामुळं पुलोदचा प्रयोग हा लोकांनी स्वीकारला महाराष्ट्रामध्ये. आणि तिथं सुद्धा कसं होतं की काँग्रेसमधला एक गट हा काँग्रेसचाच एक गट होता त्यातमध्ये आणि दुसरा होता तो जनता पक्ष होता. या 2 पक्षांचं मिळून ते सरकार स्थापन झालेलं होतं. त्यातल्या काँग्रेसमधल्या सुद्धा म्हणजे इंदिरा गांधींना मानणाऱ्या काँग्रेसमधल्या सुद्धा काही लोकांचं त्याला एक पाठबळ होतं त्यावेळेला. म्हणजे त्यामुळं पुलोदचा प्रयोग आणि आत्ताचे जे काही चाललेले प्रयोग आहेत त्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. समाजाची मानसिकता ह्या 20-25 वर्षामध्ये बदललेली आहे. त्यामुळं आपण पुलोदची आत्ताच्या ह्या प्रयोगाची आपण तुलना करू शकणार नाही. मराठा आरक्षण आंदोलन जे झालं त्याचा लोकसभेला पण आपण त्याचा परिणाम बघितलाय. तर तो परिणाम त्याच्यानंतर कदाचित असं वाटेल म्हणजे मनोज जरांगे यांना पण काही सरकारकडून अपेक्षा होत्या की लोकसभेच्या इलेक्शन नंतर काही चर्चा होतील, वाटाघाटी होतील किंवा तडजोड होईल त्यांच्या विचारांशी वगैरे. पण तसं काही राज्यामध्ये घडलं नाही. म्हणजे उलट त्यांचं जे आंदोलन आलं त्याची जास्त दखल पण घेतली गेली नाही यावेळेस. निवडणुकीमध्ये मराठा फॅक्टर जो जितका काम केला तो जर आपण बघितलं मतांची टक्केवारी किंवा एकूण जिथं परिणाम झाला तर मराठवाड्यातले जे काही 8 लोकसभा मतदारसंघ होते त्या मतदारसंघापुरताच मराठा आंदोलनाचा फॅक्टर हा काम केलेला आहे. म्हणजे आपण जर त्याचा विचार जर केला तर एका लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. 48 मतदारसंघ आहेत की तिथं मराठा फॅक्टर काहीतरी काम करू शकतो विधानसभेसाठी. आपल्याला 288 जागांचा निवडणूक आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये खरं तर मराठा आंदोलनाचा फॅक्टर काम करेल असं वाटलं होतं पण तो कसा चालला नव्हता लोकसभेला. विदर्भात तर काही विषयच नव्हता कारण विदर्भामध्ये बऱ्यापैकी कुणबी समाज आहे त्यामुळे उलटं मराठा फॅक्टरपेक्षा ते विरोधी ह्यानं काम केलेलं होतं तिथं. कोकणामध्ये सेम परिस्थिती आहे. त्यामुळं मराठा फॅक्टर हा एका पॉकेटपुरता मर्यादित आहे. आपण विधानसभेचा जरी विचार केला तरी तोच फॅक्टर जरी समजा काम केलं तरी तिथंच त्याचा काय तो परिणाम आपल्याला दिसून येईल. आणि तो आता यावेळेला कितपत काम करेल तो पण एक साशंकता आहे की मराठा फॅक्टर कितपत काम करेल. यावेळेला खरं तर म्हणजे इश्यू आणखी वेगळे आहेत. या म्हणजे लोकसभेनंतर सुद्धा राज्यामध्ये काही नवीन उद्भवलेले प्रश्न आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सगळ्यात मोठा आहे आता सध्या राज्यामध्ये. म्हणजे एका राज्यात मंत्री राहिलेल्या माणसाची हत्या होऊ शकते म्हणजे इतकं हे आहे. त्याच्यानंतर मध्यंतरी एका नगरसेवकाची हत्या झाली. मुंबईमधलाच हा प्रकार होता. म्हणजे येणारी निवडणूक रक्तरंजित होऊ शकते अशी शक्यता आहे. रक्तरंजित म्हणण्यापेक्षा हे मुद्दे निवडणुकीमध्ये हे खूप बाबा सिद्दीकींच्या हत्येमागे जितकं आपल्याला जे कारण दिसतं की लॉरेन्स बिस्नोईनं जे काही त्याच्या टोळीनं जे काही कृत्य केलेलं आहे तो जितकं आपल्याला सलमान खानची त्याची जवळीकता हा फॅक्टर जरी दिसत असला तरी त्याच्यामध्ये राजकारण सुद्धा असू शकतं. कारण ती कारणं अजूनही गुलदस्त्यात आहेत. हत्या नेमकी का झाली हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही आहे. त्यामुळं हे सगळे जर आपण विचार केला तर विरोधी पक्षाच्या बाजूनं हे खूप मुद्दे आहेत की राजकीय जे काही फाटाफूट झाली हा अजून पण काही लोक विसरलेले नाही आहेत की शिवसेनेतली फूट असेल, राष्ट्रवादीतली फूट असेल. लोकांच्या मनामध्ये तो कुठंतरी एक अजूनही तो एक किंतु आहे की तो
त्या मतपेटीच्या ह्याच्यातून व्यक्त होऊ शकतो त्या ह्याच्यामध्ये. आता फक्त सत्ताधाऱ्यांच्या बाजूनं एक म्हणजे प्लस पॉईंट असा आहे की 2024च्या ज्या काही लोकसभा निवडणुका झाल्या त्यात त्यांना जे अपयश मिळालं, त्या अपयशानंतर खूप व्यापक स्वरूपामध्ये भाजप सरकारनं याच्यावर, केंद्रातल्या भाजप सरकारनं याच्यावर काम केलं आणि लाडकी बहीणसारखी योजना महाराष्ट्रामध्ये लागू केली. ज्या छोट्या छोट्या म्हणजे शेतकऱ्यांसाठी शेतकरी सन्मान योजना जी होती केंद्रामध्ये, तसं ते वीज माफ म्हणजे मोफत वीज देणं, अशा काही योजना होत्या त्या आणल्या. मतदारांना आकर्षित करण्यासाठीच्या योजना म्हणजे लाडकी बहीण योजना आणताना सुद्धा बघा तुम्ही की 21 वर्ष पूर्ण झालेल्या मुलीला पासून म्हणजे ज्या मतदानाचा तिला अधिकार मिळालाय, म्हणजे तिथून ह्यांनी सुरुवात केली. म्हणजे हा पूर्ण ही योजना आहे, ही मताचा जुगाड आहे, हे काही लोकांच्या लक्षात आलेलं नाही, याच्यातला भाग नाही, लोकांच्याही लक्षात आलेलं आहे ते. पण त्याचा परिणाम होऊ शकतो 100%. कारण लोक महिला विचार करणार काय की माझ्या अकाउंटला 1500 रुपये जमा झालेत ना, हा एक त्याच्यामध्ये फॅक्टर आहे. आता अर्थात काही त्याची विश्लेषण लोक असे करतायत की एका विशिष्ट वर्गाने ह्या योजनेचा लाभ घेतलेला आहे, म्हणजे गरीब वर्ग तर ते काय त्यांचा हा म्हणजे त्यांना मिळणं स्वाभाविक आहे आणि त्यांनी त्याचा लाभ घेतला तर त्याचं वाईट वाटण्याचं कारण पण नाही आहे काय. दलित समाजातल्या लोकांनी याचा जास्त फायदा घेतला आहे किंवा मुस्लिमांनी फायदा घेतला आहे. अर्थात आता ही योजना काय कुठल्या एका कम्युनिटीपुरती मर्यादित नाही आहे, त्यामुळे असं आपण कुणीतरी एखाद्या वर्गानं लाभ घेतला असं म्हणणं पण चुकीचं आहे. आणि म्हणजे मध्यम वर्गातल्या पण घेतलेत, पांढरं रेशन कार्ड असलेल्या इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिलांनी सुद्धा याचा लाभ घेतलेला आहे. त्यामुळे असं काय आपण कुठल्या एका वर्गानं हा लाभ घेतला असं म्हणू शकत नाही आहे. त्यामुळं तो एक फॅक्टर आहे की जो महायुतीला त्या महायुतीतल्या घटक पक्षांना सुद्धा वाटतं की याचा आपल्याला फायदा होईल निश्चितपणानं. आणि एक थोडासा मूड दिसतोय तसा की लाडकी बहीण योजना ही सरकारला कुठेतरी तारून नेईल असं सध्या तरी वाटतंय. मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आम्ही मुंबई आउटलुकच्या माध्यमातून येणाऱ्या महिन्याभरात म्हणजे विधानसभा 2024 याचे जे काही बारकावे असतील किंवा मतदार संघानुसार जे उमेदवारांचे काही इतिहास असेल, भूगोल असेल, त्यांची रचना असेल, ह्या सगळ्यांवरती चर्चा करण्यासाठी मुंबई आउटलुकला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.